भारताच्या मातीत अनुभवजन्य आणि अध्ययनजन्य ज्ञान परंपरा आहे। पहिली अभ्यासातून जन्मलेली आणि दुसरी अनुभवातून जन्मलेली ज्ञान परंपरा आहे। आपल्या देशात दर 10 किलोमीटरला भाषा आणि संस्कृती बदलते, त्यामुळे भारतातील संपूर्ण ज्ञान परंपरा एकाच चौकटीत बांधता येत नाही, असे विचार ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर जे.एस. पाटील यांनी व्यक्त केले। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बसव व्याख्यानमालेत ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासन आणि बसव केंद्र यांच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमालेचं आयोजन केलंय। प्रारंभी डॉक्टर जे.एस. पाटील यांच्यासह प्राचार्य दत्तात्रय पाटील, शरण साहित्य अध्यासनाच्या समन्वयक तृप्ती करेकट्टी, सुरेश जांभुरे आणि प्रभाकर कुलगुडे यांचा सत्कार झाला। या व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प विजयपूरचे डॉक्टर जे.एस. पाटील यांनी गुंफलं। महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यात असणारं ज्ञान हे अनुभवजन्य ज्ञान आहे। दैनंदिन जीवनात पदोपदी अशा अनुभवजन्य ज्ञानाचा उपयोग होतो। महात्मा बसवेश्वरांचं वचन साहित्य मानवतेचा, समानतेचा विचार देणारं साहित्य आहे, म्हणूनच ते सर्वांनाच भावतं, असं डॉक्टर जे.एस. पाटील म्हणाले। यावेळी यश आंबोळे, ॲडव्होकेट अंकिता त्रिभुवणे, बाबूराव तारळी, विलास आंबोळे, राजशेखर तंबाके, प्राध्यापक सुभाष महाजन, रमेश वडणगेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।